नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज रविवार 23 नोव्हेंबर रोजी TETचा एक्झाम झालेला आहे. यामधला बघा मित्रांनो, TET पेपर 1मधला आपण परिसर अभ्यासाचे जेवढे पण क्वेश्चन आलेले आहे त्यांचे पर्टिक्युलर आन्सर हे बघणार आहोत मित्रांनो, आणि ते पण स्पष्टीकरणासोबत बघणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. TETच्या, CTETच्या किंवा शिक्षक भरतीच्या कोणत्याही एक्झामसाठी तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो, हे पेपर 1 परिसर अभ्यासाचे क्वेश्चन्स आहे. त्यावर कोणते ॲन्सर आहेत ते आपण इथे बघू, जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल की आपण पेपर किती मार्क्सचा सोडवला किंवा यामधून आपल्याला किती मार्क्स कंपल्सरी मिळू शकते. त्यावरून तुम्ही एक ओव्हरऑल स्कोअर तुमचा काढू शकता की इथपर्यंत आपण TET क्वालिफाय होऊ शकतो की नाही. चला तर मग बघू मित्रांनो की क्वेश्चन क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांची जी विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची आरोग्य जोडी कोणती आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2. आरमार दलातील अधिकारी किंवा तेथील मोहम्मद कुली खान हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. मोहम्मद कुली खान हे आरमार दलातील अधिकारी नव्हते मित्रांनो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारचे प्रमुख जे होते ते दौलत खान होते मित्रांनो. त्यानंतर मायनाक भंडारी असे होते आणि लायजी कोळी हे प्रमुख होते मित्रांनो. म्हणजे अयोग्य जोडी हे आहे मोहम्मद खान आणि जे आरमार दलातील अधिकारी, ते बिलकुलच आरमार दलाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दल होता त्यांचे प्रमुख दौलत खान, भंडारी आणि कोळी होते. मोहम्मद कुली खान नव्हते मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे उत्तर क्रमांक 2 मित्रांनो. दुसरा प्रश्न असा आहे की रियासतकार सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भात केलेला आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर क्रमांक 2, छत्रपती राजाराम महाराजाबद्दल यांनी सांगितलं होतं मित्रांनो की स्थिर बुद्धी हे विशेषण त्यांच्या बोलण्यातून आलं होतं. छत्रपती राजाराम महाराजाबद्दल त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो. त्यानंतर रामायण हे रामानंद सागर यांनी लिहिलं होतं मित्रांनो. तर भारत एक खोज ह्यांचं उत्तर आहे मित्रांनो की इथे बघा श्याम बेनेगल यांनी भारत हे खोज याचे दिग्दर्शक आहे मित्रांनो. रामायणाचे दिग्दर्शक रामानंद सागर आहे. भारत एक खोज यांचे दिग्दर्शक आहे मित्रांनो श्याम बेनेगल आहे मित्रांनो. म्हणजे उत्तर होईल 1. प्रश्न क्रमांक 124, भारत हैदराबाद संस्थान हे विलीनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती होती मित्रांनो. तो विरोध करणारी संघटना होती रझाकार. याच्यामध्ये बघा मित्रांनो, ह्या संघटनेने हैदराबादी संस्थेचे विलीनीकरण करण्यास विरोध केला होता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे 1991 या वर्षातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे घडामोडी खालीलपैकी कोणत्या आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, यामध्ये 1991 आर्थिक उदारीकरणास सुरुवात झाली होती, उदारीकरणास, आणि एक सोव्हिएट युनियनचे विघटन झाले होते मित्रांनो. तर हे बघा याचं उत्तर आहे आर्थिक उदारीकरणास सुरुवात, आणि ब आहे मित्रांनो सोव्हिएट युनियनचे विघटन झाले होते. मग यामध्ये आणि ब हा उत्तर क्रमांक पहिला आहे मित्रांनो. तो उत्तर येईल 1. फक्त व ब असं याचं उत्तर येणार मित्रांनो. 126 आहे, आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणत्या कारभाराचा काळ मानला जातो. जनरली याच्यावर प्रश्न असतो मित्रांनो.
तर हा खूप सोपा हे आहे की भांडवलदार व ब्रिटिश यांचा काळ मानला जातो, आधुनिक भारताचा काळ. तर उत्तर असेल मित्रांनो 2, भांडवलदार व ब्रिटिश. 127 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करतात? याला आपण बालभारती म्हणतो मित्रांनो. सगळ्यांना माहीतच असेल, तुम्हाला बालभारती ऐकलं असेल. तर ही जी संस्था आहे ही विद्यार्थ्यांसाठी किशोर ही मासिका प्रकाशित करत असते मित्रांनो. उत्तर आहे 1, 128 आहे स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणते संघटनेशी संबंधित आहे मित्रांनो? तर बघा, काकोरी कट किंवा काकोरी रेल्वे डकेती ही घटना मित्रांनो 9 ऑगस्ट 1925ला झाली होती. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो 2, की रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट करायचं काम हे 2 जे संघटना होती हे करायचे मित्रांनो. तर उत्तर आहे 2. 1919 चा आहे की संयुक्त राष्ट्र आंदोलनात मावळा यांचे या टोपण नावाने वर्तमानपत्र व्यंगचित्र कोणी काढली होती मित्रांनो? तर टोपण नाव आपलं मावळा, फ्री प्रेस जर्नल आणि महाराष्ट्र टाइम यांची व्यंगचित्र ह्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली आहे मित्रांनो. उत्तर आहे बाळासाहेब ठाकरे. मावळा, फ्री प्रेस जर्नल आणि महाराष्ट्र टाइमचे व्यंगचित्र बाळासाहेब ठाकरेंनी काढलेले आहे मित्रांनो. 130 राज्यसभा हे सभागृह नाही आहे मित्रांनो. तर कनिष्ठ सभागृह नाही आहे मित्रांनो. याला आपण वरिष्ठ सभा, राज्यसभेला वरिष्ठ सभागृह किंवा द्वितीय सभागृह असं म्हटलं जाते मित्रांनो. त्या पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाकोणाची नेमणूक करत नाही मित्रांनो? तर बघा मित्रांनो, पहिले तर राष्ट्रपती ही पंतप्रधानाची निवड करते, त्याच्यानंतर राज्यपालाची नियुक्ती करते आणि आयुक्ताची नियुक्ती करते. आयुक्त आणि राज्यपाल यांची नियुक्ती हे उपराष्ट्रपती करत असते. फक्त राष्ट्रपती करत असते. फक्त उपराष्ट्रपतीची जी आहे ना निवडणूक किंवा निवडून आणणे किंवा नियुक्ती करणे हे सदस्य करत असतात. सदस्य करत असतात उपराष्ट्रपतीची जी निवडणूक किंवा नियुक्ती आहे. राष्ट्रपती फक्त निवडणूक आयुक्त, राज्यपाल आणि पंतप्रधानांना नियुक्त करत असते. उत्तर आहे 4, उपराष्ट्रपती. 132 आहे खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं? 500 पैकी कमी लोक असणारे 2 किंवा अधिक गावासाठी 1 गट ग्रामपंचायत असते. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसेवेचे किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. हे पण बरोबर आहे मित्रांनो. ग्रामसेवाची निवडणूक गट विकास अधिकारी करत असतो मित्रांनो. तर हा उत्तर चुकीचा आहे मित्रांनो. ग्रामसेवाची निवडणूक हा गट अधिकारी न करता आपला CEO करत असतो. मुख्य कार्यकारी CEO करत असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी BDO करत नसतो मित्रांनो. उत्तर आहे अचूक विधान आहे 3, ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करत असतो. नाही मित्रांनो, CEO करत असतो. 133 सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते मित्रांनो? तर सूर्यास्तानंतर वाहणारे वारे असतात पर्वतीय वारे. कारण मित्रांनो बघा, सूर्यास्तानंतर जमीन थंड होते आणि थंडी हवा खाली दरीकडे वाहू लागते आणि अशा वाऱ्यांना आपण पर्वतीय वारे असे म्हणतो. उत्तर आहे 3. 134 कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते मित्रांनो? तर दमट वातावरणात जी ही क्रिया असते हे बाष्पीभवनाची क्रिया मंदावत असते मित्रांनो. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले. म्हणजे आपण याला शैक्षणिक सहल किंवा फील्ड ट्रिप म्हणू शकतो मित्रांनो. तर सहल पद्धतीचा अभ्यास हा झाला असं म्हणू शकतो आपण.
ऑप्शन आहे 1 सहल पद्धती. अजंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर जर पहिल्याचं नाव जर आपण औरंगाबादमध्ये आहे, पण औरंगाबादचं नाव चेंज होऊन आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. तर ऑप्शन असणार छत्रपती संभाजीनगर मित्रांनो. इथे अजंठा लेणी आहे. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? तर दृश्य म्हणजे दिसणारे शेतकरी करतात, कुंभार करतात आणि सराफवाले करतात. डॉक्टर हे अदृश्य व्यापार करत असतात मित्रांनो, किंवा अदृश्य सेवा देतात असं म्हणतात. तर डॉक्टर हे करेक्ट आन्सर आहे याचा. त्यानंतरचा प्रश्न, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग हा कसा असतो मित्रांनो? तो कमी होत जातो, कारण की जो तापमान असतो तो कमी कमी किंवा खूप कमी असतो, तर तो कमी कमी होत जातो. ऑप्शन आहे 4 कमी कमी होत जातो. थंड प्रदेशातील हिम हे असते, तर काय असते मित्रांनो? हिम हे अपारदर्शक असते मित्रांनो. तर उत्तर आहे 4 अपारदर्शक. खालीलपैकी पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे मित्रांनो? तर पश्चिम वाहिनी नदी एकच आहे, लुनी मित्रांनो. बाकीच्या तिन्ही शोण, तुंग, भद्रा आणि गोमती हे पूर्व कडे वाहणाऱ्या नद्या आहेत मित्रांनो. तर यांना ही जी आहे लूण ही कच्छच्या रानात अदृश्य होतात. तर आन्सर आहे लूण. इस्रोचे कशाचे संक्षिप्त रूप आहे मित्रांनो? असा प्रश्न एक तरी विचारला जातो, लॉंग फॉर्म कोणत्याही याचं. इथं आता इस्रो विचारले. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आन्सर आहे 1. याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था असे पण म्हणतो मित्रांनो, मराठीत जर तुम्हाला पाहायचं असेल तर. इंग्लिशमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहू मित्रांनो आपण. त्यानंतर बघा, खालील पर्यायापैकी मृदूची अवस्था बघायची आपल्याला. तर याचा आहे मृदूची सामू म्हणजे pH 8पेक्षा जास्त असते, बरोबर आहे. वेगवेगळी पिके घेणं, यामध्ये बघा मृदूची सामू हे 6 ते 8च्या दरम्यान असते. यांचं जे pH असते त्याची 6 ते 8 असते. उत्तर असेल 4. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅशच्या नियमाशी संबंधित आहे? तर न्यूटनच्या नियमाशी संबंधित आहे मित्रांनो. तर न्यूटनचा गतिविषयकचा हा तिसरा जो नियम आहे त्याला आपण अग्निबाणाचे प्रक्षेपणाचे कार्य या नियमाशी संबंधित आहे मित्रांनो. नियम तिसरा लागतो इथे. आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर करू शकतो मित्रांनो आपण इथे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो द्रवरूप नायट्रोजन आपण वापरतो. तर उत्तर आहे 3 द्रवरूप नायट्रोजन. रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करत असते मित्रांनो? तर अपकेंद्री पद्धतीचा आपण वापर करत असतो. उत्तर आहे 2 अपकेंद्री पद्धत. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते मित्रांनो? तर हे घडत असते आपल्या विलयन बदलामुळे घडत असते मित्रांनो. खाली सांध्यांचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहे मित्रांनो. सांध्याचे प्रकार व हाड याची अयोग्य जोडी कोणती आहे मित्रांनो? तर बघू आपण याची अयोग्य जोडी आहे मित्रांनो. पहिले आहे विळख्याचा सांधा, बिजागरची सांधा, सरकता सांधा आणि अचल सांधा असा आहे मित्रांनो. तर इथे ऑप्शन येणार ब 3. याचं उत्तर येणार 3. ब ला पहिल्याला ब मित्रांनो, दुसऱ्याला ड, तिसऱ्याला आणि चौथ्याला क. उत्तर येणार मित्रांनो 3. त्याच्यानंतर हे जॉईन करून घ्या मित्रांनो आन्सर. आपण याचं उत्तर आहे 3. डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी? तर TBसाठी, क्षयरोग ज्याला आपण म्हणतो मित्रांनो, TBसाठी डॉट हे उपचार पद्धती आपण वापरतो. खालील बांधकामा साहित्य व त्याची मूळ स्तोत्रे दिली आहे आणि त्यातील विसंगत जोडी वाळूपासून काच बनवणे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे
मातीपासून विटा बनवणे, काश्यापासून लोखंड बनवणे आणि चुनखडीपासून सिमेंट बनवणे. तर काश्यापासून लोखंड बनवणे ही विसंगत जोडी आहे मित्रांनो. चिपीवर छोट्या छोट्या उंचवटांना काय म्हणतो आपण मित्रांनो? तर यांना रुचिकलिका असं म्हणतो मित्रांनो. ऑप्शन आहे 2 राईट आहे याचा. रुचिकलिका आपण त्यांना म्हणतो. हे होतं मित्रांनो एक्सप्लेनेशन विथ देअर ॲन्सर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, दुसऱ्याला पण शेअर करा आणि चेक करा मित्रांनो की आपले किती उत्तर बरोबर आहे आणि किती चुकले. धन्यवाद.